नमस्कार, आज आपण भरलेली मिरची बनवलेली आहे। चला सुरुवात करतोय रेसिपीला। ओलं नारळ घेतलेला आहे, नारळाच्या 2 वाट्या, त्यातलं 1 वाटी इतकं घेतलं। आता 7 ते 8 लसूण, थोडंसं आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 3 चमचे तीळ भाजून घेतले, शेंगदाणे देखील 3 ते 4 चमचे घ्यायचे आहेत, भाजून घेतलेत हलकेसे, भाजून म्हणजे तव्यावरती असे हलकेसे परतून घेतले आणि याचं तर वाटण बनवून घेतलं। वाटण बनवताना वाटलं जर वाटण होत नाही आहे तर थोडंसं पाण्याचा वापर करा, अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा। जास्त पाणी वापरलं तर मिश्रण हे पातळ होऊन जातं, त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही। आता यामध्ये आपण बेसनाचा वापर करतोय, बेसन नाही वापरलं तरीही चालेल। एखाद वाटी इतकं बेसन घ्या, अर्धी वाटी किंवा 1 वाटी घेतलं तरी चालेल आणि थोडेसे कोथिंबीर घालायची आहे, मुठभर इतकी। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता कधी कधी काय होतं, हे मिश्रण पातळ होतं, जर तुम्ही पाणी जास्त वापरलं तर पातळ होणार, मग अशा वेळेस तुम्हाला बेसनाचा वापर जो आहे तो जास्त करावा लागणार। चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं हलकीशी हळद घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट आणि इथे जिरं घातलं, एक अर्धा चमचा इतकं जिरं घाला, पाव ते अर्धा चमचा इतकं। आणि इथे थोडासा ओवा आहे ना, तो मी वापरलेला आहे, 1-2 चिमूटभर इतकं ओव्याचा वापर करायचा आहे, नाही वापरलं तरीही चालणार आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे माझं मिश्रणाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे, अशी हवी आहे, ना पातळ ना जाड आहे। पातळ नाही आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बेसन वापरलं नाही जास्त, जर वाटलं पातळ आहे तर बेसनाचा वापर तुम्ही जास्त वाढवू शकता, म्हणजे मिश्रण हे घट्ट होईल। पाणी टाकायचं नाही मिक्स करताना, बघा विदाऊट पाणी टाकून मी हे मिश्रण आहे ते मिक्स केलं। आता या ठिकाणी मिरच्या वापरल्यात बघा, मी अशा पद्धतीने मिरची मी सरळवाली मार्केटमधून बघून आणली, ती अशी मधोमध कापली, आतील बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आणि त्यामध्ये जे आपण बनवलेलं जे सारण आहे ना ते घालायचं आहे। आता अशा पद्धतीनं व्यवस्थित सारण मी मिरचीमध्ये भरून घेतलं आणि बाकीच्या मिरच्या ज्या होत्या त्या देखील मी अशाच पद्धतीने भरल्या आहेत। या पाव किलो मिरच्या होत्या, त्या सगळ्या मी वापरलेल्या आहेत। आता या आपण फ्राय करून घेतोय, तेल मी कमीचं वापरते, जास्त घातलेलं नाही आहे। आता मिरची बघा मी कशी टाकली आहे तेलामध्ये, ज्या बाजूने आपण सारण भरलेलं आहे ती बाजू खालती ठेवायची आहे बघा, अशा पद्धतीनं। जर वरती ठेवली तर मिश्रण सगळं फुटू लागतं, फुटण्याची शक्यता असते, ते तव्यात पसरून जाईल। अशा पद्धतीनं जी खालची बाजू आहे सारणाची ती खालती ठेवायची आणि मध्यम एकदम बारीक आचेवरती आता आपण या शिजवून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घेतोय। हलकासा खालून थोड्या वेळाने चेक करायचं की खालून झालेले आहे का, थोडासा गोल्डन रंग आला खालून की आपण या पलटी करणार आहोत। वाफेवर झाकण दिलं ना तरीही चालणार आहे। तर बघा थोड्या वेळाने मी पलटी केलेली आहे बघा, अशा पद्धतीने ब्राऊन रंग आला पाहिजे। आता ह्या साईडून तर आपली मिरची झालेली आहे, वरून झाली नाहीये तर परत पलटायची आणि आता खालच्या साईडने होऊन द्या। आता वाफेवरती आपण झाकण देणार आणि वाफेवरती शिजवून घ्यायचं, म्हणजे पटकन शिजले जाईल। फ्लेम जी आहे ती मध्यम एकदम बारीक ठेवलेली आहे, मध्यम पण ठेवू नका, नाहीतर लागण्याची शक्यता असते, करपून जाते लगेच। आता बघा थोड्या वेळाने मी झाकण काढलं, अधूनमधून चेक करत राहा, अलटी पलटी करत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की झालेले आहे की नाही। तर अशा पद्धतीनं बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित मिरची जी आहे ती शिजलेली आहे, तयार आहे आपली भरलेली मिरची। चवीस अप्रतिम लागते, एकदा नक्की बनवून पहा रेसिपी। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये, धन्यवाद।